मध्ये गेल्या 5 दिवसांपासून थैमान घातलं होतं ते पावसानं. वसई विरार नालासोपारा महापालिका क्षेत्रातही पाऊस तुफान बरसला, पण त्या पावसानंतर नालासोपाऱ्यात वीज पुरवठा खंडित झाला आणि त्यामुळे अनेक कुटुंबांवर तब्बल 24 तासांपेक्षा जास्त वेळ अंधारात राहण्याची वेळ आली. त्या काळात या कुटुंबांना कोणत्या परिस्थितीतून जावं लागलं, वीज नसल्यानं त्यांच्यासमोर कोणत्या अडचणी उभ्या राहिल्या, जाणून घेऊयात आमचा प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकरच्या रिपोर्टमधून. मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या वसई विरार महापालिका क्षेत्रातील काही कुटुंबांच्या घरात सध्या फक्त अंधार आहे. नालासोपाऱ्याच्या चंद्रेश हेरिटेजमध्ये 65 वर्षांच्या सुवर्णा बिर्जे राहतात. पण या महिलेसह तिच्या कुटुंबाला वीज पुरवठा ठप्प झाल्यानं 24 तासांपेक्षा अधिक काळ अंधारात काढावा लागला. आमची काल सकाळपासून लाईट नाही आहे आणि आम्हाला भरपूरच त्रास होतोय लाईट नसल्यामुळे. रात्रभर लाईट नाही, झोप नाही, घरी पाणी नाही, घरी लहान मुलं आहेत. माझी 3 वर्षाची नात आहे घरी. ती रात्रभर फॅन नसल्यामुळे रात्रभर झोपले नाही. असाच अनुभव होता एका आईचा. प्रीती चौहान नालासोपाऱ्याच्या चंद्रेश अव्हेन्यू सोसायटीत राहतात. मंगळवारी दुपारी वीज गेली तेव्हापासून सगळं ठप्प झालं. घरातले एसी, पंखे सगळंच बंद. त्यात मोबाईलही बंद झाला आणि त्यामुळे बाहेरच्या जगाशीही संपर्क तुटला. त्यात घरात 5 वर्षांची मुलगी आणि 5 महिन्यांचं एक बाळ. पूर्ण 24 तास आम्ही कसं काढलंय. छोटे छोटे मुलं आहेत, पूर्ण घरात पाणी भरलेलं, बाहेर पूर्ण पाणी भरलेलं. आम्ही कसं दिवसभर काढला आम्हालाच माहिती आहे. मोबाईल स्विच ऑफ झाला, कसं ठेवायचं. मुलं पूर्ण घरात पाणी होतं, किडे हे येत होते छोटे छोटे. आणि मुलांना किती वरती बसवायचं, किती काय करायचं, किती रडत होते. पूर्ण दिवस अख्खा लाईट नव्हतं. अरे आम्ही कसं काढलं हे बघा. सुका भात आणि दूध आम्ही देतोय मुलांना. कालपासून आम्ही काय बनवलंच नाही. काय की बाहेर निघायचं कसं, लाईट नाही. छोट्या छोट्या मुलांना ठेवू कुठे मी. याच भागातल्या लक्ष्मण राठोड आणि कुटुंबाचा अनुभवही भीषण होता. हाँ, ऊपर पानी नहीं है, सबके घर पे पानी भी नहीं मिला अभी तक. लाइट की वजह से उसको बोले कि किसी घर पे पानी नहीं है. नहाना धोना भी तकलीफ हो रही है अभी तक. कोई नहाए भी नहीं है. लाइट ही नहीं है तो कहाँ चार्ज लगाएंगे. लाइट रहा होता तो चार्जिंग करेंगे, किसी से बात कर सकते हैं. और ऊपर से मोबाइल ही बंद है. घर पाण्यात, त्यात घरात अंधार. त्यामुळे मुलांचा अभ्यासही बुडाला. कल सवेरे लाइट गया था, पूरा दिन लाइट नहीं था. हमारा किचन में पूरा पानी भर गया था और बाथरूम में पूरा पानी भर गया था. बच्चे लोग का लेक्चर भी था, वो भी मिस हो गया है लाइट का वजह से. और खाना भी नहीं पकाया था मैंने कल. ये प्रॉब्लम हो गया था. रात भर पूरा अंधेरे में पूरा. हाँ, रात भर पूरा अंधेरा था और कैंडल जला के हम लोग थे. लहान मुलं, घरातली वयस्कर मंडळी, आई वडील सगळेजण या परिस्थितीत अगदी असहाय्य बनले होते. पावसामुळे आणि त्यात वीज गुल झाल्यानं या सगळ्यांचंच आयुष्य ठप्प झालं. प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, नालासोपारा. अशीच बातमी दुसरी पण समस्येचीच. मुंबईत पावसाचा जोर तर ओसरला मंडळी, पण त्या